आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। खरगे यांच्या नावाला शरद पवारांचा विरोध झाल्यामुळे आघाडी समोर संकट। ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे निधन। अयोध्येसाठी बेळगावहून विशेष ट्रेन जाणार। झाडे कापण्यासाठी गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू। भोगी आणि मकर संक्रांतीसाठी बाजारात गर्दी। रोटरी अन्नोत्सवामध्ये गर्दीचा बहर। सतीश जारकिहोळी यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची दलित संघटनांची मागणी। ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जिजाऊ जयंती साजरी। सुवर्णसौधमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय कार्यालय होणार। जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहुल शिंदे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। केंद्रातल्या मोदी सरकार विरोधात काँग्रेससह देशभरातील 25हून अधिक विरोधी पक्ष इंडिया या एका छताखाली एकत्र आले आहेत। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना होणार आहे। आगामी निवडणुकीतही विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भारताचा पंतप्रधान पदाचा चेहरा असतील। भाजपासह एनडीएतील सर्वच पक्ष नरेंद्र मोदी यांच्या नावावर मत मागताना दिसतील। परंतु विरोधकांच्या इंडिया आघाडीचा पंतप्रधानाचा चेहरा कोण असेल हे अद्याप ठरलेलं नाही। काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा चालू होती, परंतु त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह इंडिया आघाडीतल्या काही पक्षांचा विरोध असल्याचं बोललं जात आहे। आगामी लोकसभा निवडणूक ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे निधन। किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे आज निधन झाले। प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होता। ख्याल गायकीसह ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते। भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचा प्रभा अत्रे यांचा खूप मोठा वाटा आहे। आपल्या कार्यक्रमात त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करत असत। भारतातील व विदेशातील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले होते। शास्त्रीय संगीताचा प्रसार जगभर व्हावा या उद्देशाने डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशन या संस्थेची त्यांनी केलेली स्थापना हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले।
अयोध्येसाठी बेळगावहून विशेष ट्रेन निघणार. अयोध्येसाठी बेळगावहून विशेष ट्रेन जाणार. अयोध्येत सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आणि रामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या रामभक्तांना अयोध्येसाठी 11 विशेष ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी पासून कर्नाटकला अयोध्येसाठी 11 विशेष ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. यापैकी 3 गाड्या बेंगळुरूहून, प्रत्येकी 2 हुबळी, म्हैसूर आणि मंगळूर येथून आणि प्रत्येकी 1 शिवमोगा आणि बेळगाव येथून सुटतील. या गाड्या IRCTC द्वारे चालवल्या जातील आणि राम भक्तांना तिकीट ऑनलाईन बुक करावे लागेल असे जाहीर करण्यात आले आहे. झाडे कापण्यासाठी गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू. जोयडा तालुक्यातील जगलबेट फॉरेस्ट विभागातर्फे जंगल प्रदेशात झाडांची कटिंग चालू आहे. शनिवारी जगलबेट फॉरेस्ट क्षेत्रामध्ये येणाऱ्या टिटवाळी येथे झाडे तोडणारा तांडा गेला होता. त्यामध्ये गेलेली रत्नवा रामचंद्र लमाणी हिला विषारी साप चावल्याने तिला रामनगर सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी खानापूर येथे नेत असता तिचा वाटेतच मृत्यू झाला. तर सदर घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. भोगी आणि मकर संक्रांतीसाठी बाजारात गर्दी. तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा असलेला मकर संक्रांतीचा सण सोमवार दिनांक 15 रोजी आहे. या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश देत प्रेम आणि आपुलकीसह एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा रूढ आहे. भोगी सण रविवार दिनांक 14 रोजी तर सोमवार दिनांक 15 रोजी मकर संक्रांतीसाठी 1 दिवस शिल्लक असल्याने शनिवार दिनांक 13 रोजी बेळगावच्या आठवड्याचा बाजार असल्यामुळे भर बाजारपेठेत महिलांची खरेदीसाठी गर्दी वाढली होती. मकर संक्रांतीसाठी तिळगुळ, हळदी कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठात खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. शनिवारी बेळगाव शहर मुख्य बाजारपेठ, शहापूर, वडगाव, टिळकवाडी, अनगोळ आणि ग्रामीण भागात रविवारी भोगी असल्यामुळे बाजारपेठेत लहान हिरवी वाटाणे, छोले, रोटरी अन्नोत्सवामध्ये गर्दीचा बहर. खवय्यांच्या उदंड प्रतिसादात सुरू असलेल्या रोटरी अन्नोत्सवाचा सोहळा आता चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. जोडून आलेल्या सुट्ट्यांची पर्वणी साधून खवय्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. सोहळ्याच्या उर्वरित 2 दिवसात विविध खाद्यपदार्थांची मजा लुटण्यासाठी बेळगावकर अन्नोत्सवाला प्रचंड गर्दी करत आहेत. रोटरी क्लब तर्फे CPED कॉलेज मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अन्नोत्सवास बेळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. वेगवेगळ्या प्रांतांमधील अनेक पाककृती या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर भेळपुरी, चाट आणि पावभाजी यांची देखील रेलचेल आहे. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवर ताव मारत नागरिकांनी मनोरंजन कार्यक्रम, नृत्य, गाण्यांचा आनंद लुटला आहे. शाकाहारी विभागात पंजाबी, महाराष्ट्रीयन, दक्षिण भारतीय आणि इतर सर्व प्रकारच्या चवदार खाद्यपदार्थांचा आस्वाद सतीश जारकिहोळी यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची दलित संघटनांची मागणी. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांना सरकारने उपमुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी विविध दलित संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत दलित संघटनांचे नेते मल्लेश चौगुले यांनी ही मागणी मांडली. तसेच सतीश जारकिहोळी यांना काँग्रेसने उच्च पद देणे आवश्यक आहे. त्यांनी काँग्रेससाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी त्यांनी व्यक्त केली. यावेळी दलित संघटनांचे नेते उपस्थित होते. ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जिजाऊ जयंती साजरी. शास्त्रीनगर येथील दी आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम शाळेमध्ये जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचा सहभाग असलेली मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. नगरसेवक राजू भातकांडे, बाल शिवाजी ग्रंथालयाचे अध्यक्ष संतोष जैनोजी, शाळेच्या व्यवस्थापिका भक्ती देसाई, श्री राजमाता सोसायटीच्या व्हाईस चेअरमन प्रतिभा नेगिनहाळ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. तसेच स्वामी विवेकानंद यांच्याही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी वर्गासाठी जिजाऊ आणि बाल शिवाजी सर्वोत्तम वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. हायस्कूलच्या विभागातील विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराध्या पालसिंग आणि शीतल पाटील.
सुवर्णसौधमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय कार्यालय होणार. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नवे कार्यालय येथील सुवर्णसौधमध्ये सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सदर घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की राज्य सरकारने या विभागीय कार्यालयाच्या निर्मितीची रूपरेषा देणाऱ्या आदेशाचे परिपत्रक जारी केले आहे. कार्यालयाचे प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता असतील तर अन्य 37 अधिकाऱ्यांच्या टीमची नियुक्ती केली जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर सचिव रघुनाथ गौडा पाटील यांनी ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात धारवाड आणि कलबुर्गी प्रदेश तसेच बेळगाव, बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी, उत्तर कन्नड, विजयपूर, कलबुर्गी, बिदर, यादगीर, कोप्पळ, रायचूर, विजयनगर आणि बळ्ळारी जिल्ह्यांचा समावेश असेल. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी पदी राहुल शिंदे. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विजापूर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी IAS अधिकारी राहुल शिंदे यांची वर्णी लागली आहे. लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत. सरकारने राज्यातील 13 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी दिनांक 12 रोजी बजावला होता. या यादीमध्ये बेळगाव जिल्हा पंचायतीचे CEO भोयर यांचा समावेश आहे. ते गेल्या 2 वर्षांपासून CEO पद सांभाळत आहेत. त्यांची बंगळूरमधील अटलजी जनस्नेही केंद्रात संचालक म्हणून बदली झाली आहे. तर विजापूर जिल्हा पंचायतीचे CEO शिंदे यांच्या बेळगाव जिल्हा पंचायत CEO पदी वर्णी लागली आहे. ते 2018च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Biggest festive offers. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढची बातमी. विना परवानगी महामेळावा घेतल्याप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची शुक्रवारी सुनावणी झाली. आता शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मध्यवर्ती मय समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, युवा समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, अंकुश केसरकर, शुभम शेळके, सरिता पाटील, रेणू किल्लेकर यांच्यासह 31 जणांविरोधात JMFC चौथ्या न्यायालयात खटला सुरू आहे. वरील 31 जणांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे या खटल्याची JMFC चौथ्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या खटल्याची पुढील सुनावणी शनिवार दिनांक 17 फेब्रुवारीला होणार आहे. समितीच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट बाळासाहेब कागनकर, ॲडव्होकेट वैभव पाटील काम पाहत आहेत.
विना परवाना मोर्चा प्रकरणी 23 फेब्रुवारीला सुनावणी. कोरोना काळात मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नसताना देखील मराठी कागदपत्रांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याप्रकरणी कॅम्प पोलीस आणि समितीच्या 32 नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी 5वे अतिरिक्त दिवाणी कार्यालयात सुरू आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून कॅम्प पोलिसांनी 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. समितीच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर, ॲडव्होकेट वैभव पाटील काम पाहत आहेत. स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमाला युवा पिढीचा प्रतिसाद. स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त किल्ल्यातील रामकृष्ण परमहंस मठात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाला युवा पिढीचा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला 600हून अधिक युवक युवतींनी उपस्थिती दर्शवून स्वामी विवेकानंदांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. युवा दिनाचे औचित्य साधून दिवसभर शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी किल्ला व रिसालदार गल्लीतील रामकृष्ण परमहंस मठाला भेट देऊन स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल जाणून घेतले. रामकृष्ण विवेकानंद वेदांत साहित्य पुस्तक विक्री केंद्राला भेट देऊन स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित पुस्तके खरेदी केली. स्वामी विवेकानंदांबद्दल तरुणाईत उत्सुकता वाढत असून त्यांचे जीवन कार्य समजून घेतले जात आहे. त्यामुळे पुस्तकांचीही विक्री होत आहे, अशी माहिती स्वामी मोक्षात्मानंद यांनी दिली. तारिहाळ ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन. तारिहाळ येथे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायतींना बळ आले आहे. नरेगा ही योजना मजुरांना वरदान ठरली असून ती कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या. बडे कोळमठाचे नागेंद्र स्वामी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टी, ग्रामपंचायत अध्यक्ष प्रमोद जाधव, एस.टी. नाझरे, ज्योती कंबार, नागेंद्र निलजकर आदींसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ठळकवाडी हायस्कूलमध्ये वार्षिक विज्ञान प्रदर्शन. येथील ठळकवाडी हायस्कूलमध्ये बुधवारी वार्षिक विज्ञान प्रदर्शन झाले. प्रदर्शनात विज्ञान मॉडेल स्पर्धा, विज्ञान संग्रह स्पर्धा, तक्ता स्पर्धा व विज्ञान रांगोळी स्पर्धा आदींचा समावेश होता. प्रदर्शनाचे उद्घाटन सध्या जर्मन देशात सिनियर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेले ठळकवाडी हायस्कूलचे माजी विद्यार्थी विनायक आनंदाचे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर पूजा आनंदाचे, माजी विद्यार्थी प्रसाद देसाई, मुख्याध्यापक आर कुर्तडकर, शिक्षक सुरेश भातकांडे, कीर्ती चिंचणीकर, अश्विनी सराफ होत्या. सृष्टी देसाई हिने गीत सादर केले. के.एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. विज्ञान प्रदर्शनात 150हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विज्ञान क्लबची अध्यक्षा अक्षरा देसाई हिने सूत्रसंचालन केले. पर्यावरण मंडळाची अध्यक्षा श्रुती हलगेकर हिने आभार मानले. प्राध्यापक प्रसन्न जोशींना RCUची PhD. आरपीडी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मधील सहाय्यक प्राध्यापक प्रसन्न जोशी यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाची PhD प्राप्त झाली आहे. त्यांनी अर्थशास्त्र या विषयात आरोग्य सेवांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी, कर्नाटकातील एक अभ्यास या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना निवृत्त प्राध्यापक मुक्ता आदी यांचे मार्गदर्शन लाभले. ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या बेळगाव केंद्राचे समन्वयक म्हणून काम करत आहेत. सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन. कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालयात शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर यांच्या हस्ते झाले. बुधवारी सकाळी वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षभर विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. व्यासपीठावर वाचनालयाच्या अध्यक्षा प्राध्यापक स्वरूपा इनामदार, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, ॲडव्होकेट अजय सुनाळकर, डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे, कार्यवाह RM करडीगुड्डी आदी उपस्थित होते. स्वागत गीत अर्चना बेळगुंदी यांनी गायले. यानंतर ऋषिकेश हेर्लेकर यांचे वेदोक्त मंत्रघोष झाले. यावेळी सुभाष कुलकर्णी, सूर्यकांत प्रभू, सुनीता देशपांडे, संध्या देशपांडे, अर्चना बेळगुंदी, बीना तलाठी, अजय सुनाळकर आदींचे सत्कार करण्यात आले. प्रियंका केळकर यांनी आभार मानले. महिला आघाडीच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी. महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. स्वराज्य निर्माण योगदान दिलेल्या या थोर मातेस महिला आघाडीतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ रेणू किल्लेकर अध्यक्षस्थानी होत्या. आपल्या भाषणात त्यांनी वरील मनोगत व्यक्त करत महिलांना देखील मार्गदर्शन केले. माजी महापौर सौ सरिता पाटील यांनीही जिजाऊंना अभिवादन केले. तसेच या प्रसंगी स्वामी विवेकानंद
विवेकानंद जयंतीनिमित्त महिला आघाडीच्या वतीने स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांनी अवलंब करावे असे आवाहन केले. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व इतर महिला वर्ग उपस्थित होत्या. प्रिया कुडची यांनी आभार मानले. बेळगाव जिल्हा विणकर संघटनेच्या महिला विभागाची स्थापना. कर्नाटक राज्य विणकर संघटना बेळगाव जिल्हा महिला विभागाची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. वडगाव येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत महिला विभागाच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी ललिता ढगे तर गौरव अध्यक्षपदी हर्षा लठ्ठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष उमा जगदीश उपस्थित होत्या. जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला विभागाची स्थापना करण्यात येत आहे. या दृष्टीने संघटनेत महिलांनाही सामावून घेऊन संघटना मजबूत करण्याचे काम होत असल्याचे उमा जगदीश यांनी सांगितले. संघटनेच्या महिला विभागाच्या मुख्य सचिव हेमलता इंद्रेश, कार्याध्यक्ष शोभा मुगळीकृष्ण, भाग्यश्री गुंजेरी, नगरसेविका दीपाली टोपगी, प्रीती कामकर, रेश्मा कामकर, बेळगाव जिल्हा विणकर संघटनेचे अध्यक्ष गजानन गुंजेरी यावेळी उपस्थित होते. राजेंद्र व्यंकटराव चौगुले यांचे निधन. आठले गुरुजी रोड, शास्त्रीनगर, बेळगाव येथील रहिवासी राजेंद्र व्यंकटराव चौगुले यांचे दिनांक 12 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, भाऊ, बहीण, आई असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे. उजगाव येथील नदीवरील यल्लमा देवीची 25 रोजी यात्रा. उजगाव येथील नदीवरील यल्लमा देवीची यात्रा गुरुवार दिनांक 25 रोजी होणार आहे. बुधवार दिनांक 24 रोजी रात्री गावचा यल्लमा देवीचा जग वाजत गाजत नदीवरती जाणार आहे. गुरुवार दिनांक 25 रोजी नदीवरील यल्लमा यात्रा करण्यात येणार आहे असे देवस्थान कमिटीच्या वतीने कळवण्यात आले आहे. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी. मनरेगा कामगारांचे जिल्हा कामगार कचेरीच्या अधिकाऱ्यांना निवेदन. बांधकाम कामगार संघटना व मजूर नवनिर्माण संघटनेच्या वतीने कामगार, विद्यार्थी तसेच रोजगार कामगारांचे जिल्हा कामगार कचेरीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना कामगार कल्याण मंडळातर्फे शिष्यवृत्ती मागील 2 वर्षापासून मिळालेली नाही. भविष्य काळानुसार त्यात वाढ करण्याऐवजी असलेले स्कॉलरशिपमध्ये अन्यायपूर्वक कपात केलेली आहे. सरकारच्या या आदेशाविरोध आवाज उठवण्यासाठी कामगारांनी व विद्यार्थ्यांनी शुक्रवार दिनांक 12 रोजी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत बेळगाव जिल्हा कामगार भवन समोर आंदोलन केले. यामध्ये बेळगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांनी व विद्यार्थ्यांनी उद्यमबाग येथील कामगार कचेरी समोर उपस्थित दर्शवली होती. नंदगड येथे संगोळी रायना उत्सवाचा प्रारंभ. क्रांतिनायक संगोळी रायना हे देशातील आघाडीचे स्वातंत्र्य सैनिक आहेत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोध लढणारे संगोळी रायना हे राणी कितूर चन्नम्माचे उजवे हात मानले जातात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संगोळी रायना यांनी आपले प्राणाचेही बलिदान दिले. संगोळी रायना यांची देशभक्ती तरुण पिढीला प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन खानापुराचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बोलताना केले. जिल्हा प्रशासन, कन्नड आणि संयुक्त आश्रय विभागाच्या वतीने नंदगड येथील क्रांतीवीर संगोळी रायना प्रतिस्थळावर आयोजित करण्यात आलेले नंदगड उत्सव 2024 कार्यक्रमात ते बोलत होते. बेळगावचे उपविभागीय अधिकारी शरण नाईक, खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड त्याचबरोबर अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सोमवारी बेळगावात होणार कोकणी लोकोत्सव. बेळगाव येथील कोकणी बांधवाच्या विविध उपक्रमाचे आयोजन लोकोत्सव कार्यक्रमात करण्यात आलेले आहे. सोमवार दिनांक 15 रोजी सकाळी 11 वाजता उजवाड कोकणी लोकोत्सव कार्यक्रम होणार आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. या रौप्य महोत्सव कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोवाचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, समारंभाचे अध्यक्ष म्हणून बेळगाव आणि कारवारचे बिशप डॉ. डेरेक फर्नांडिस, अतिथी म्हणून केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर गोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात सरकारला पहिला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क. महाराष्ट्रातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी बहारे पाण्याचा आनंद मिळवण्यासाठी मानवी वस्तीपासून दूर जावे लागू नये आणि आकाश निरीक्षणासाठी राखीव जागा आणि उद्याने तयार व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनची स्थापना करण्यात आली. याच संस्थेने पेंच व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिले डार्क स्काय पार्क होण्याचा मान दिला. पेंच व्याघ्र प्रकल्पाकडून गेल्या काही वर्षात रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनने ही मान्यता दिली आहे. त्यामुळे आता व्याघ्र प्रकल्पातील काही भागांमध्ये कृत्रिम प्रकाशामुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करून आकाश निहारण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे. येत्या 22 जानेवारी रोजी त्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे सर्वत्र राममय वातावरण आहे. देशभरातील अनेक भाविक 22 जानेवारी आणि इतर दिवशी दर्शनासाठी अयोध्येत जाणार आहेत. याच भाविकांचा विचार करून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातून जाणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येत यात्री निवास उभारण्यात येणार आहे. प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जावे ही अनेक भाविकांची इच्छा असते. कर्नाटकातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारने यात्री निवास उभारण्याचे नियोजन केले आहे.
कर्नाटकाच्या भेदक गोलंदाजीमुळे गुजरातचा 264 धावा. कर्नाटक संघाने हुबळी येथे झालेल्या पहिल्या रणजी सामन्यात पंजाब विरुद्ध दणदणीत विजयामुळे कर्नाटक संघाचा आत्मविश्वास वाढल्यामुळे आज शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कर्नाटक संघाने यजमान गुजरात संघाला 264 धावांवर रोखले. बेळगाव नगरीचा सुपुत्र सुजय संजय सातेरी याने सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षणाचे प्रदर्शन घडवत आज दिवसभरात 3 झेल घेत सर्वोत्तम कामगिरी केली. गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना 88 षटकात सर्व गडी गमावून 264 धावा काढल्या. कर्नाटक संघातर्फे कौशिक व्ही याने आपल्या भेदक गोलंदाजीवर 4 फलंदाज तर एम प्रसिद्ध व्ही वैशाख रोहित कुमार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. गुजरात संघातर्फे क्षितिज पटेल 95, पीके पांचाळने 24. गोडसे काळभैरवमुळे कर्नाटक टेबल टेनिस संघाला रौप्य. इंदोर येथे झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस स्पर्धेत कर्नाटक शालेय 14 वर्षांखालील टेबल टेनिस संघाने रौप्य पदक पटकावले. आयुषी गोडसेच्या नेतृत्वाखाली कर्नाटक संघाला अंतिम लढतीत पश्चिम बंगाल संघाकडून चुरशीच्या लढतीत 3-2 असा पराभव पत्करावा लागला. कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व बेळगावच्या आयुषी गोडसे, तनिष्का काळभैरव, तन्वी वारनुलकर, स्मृती सुदर्शन आणि सुमेधा भट यांचा समावेश आहे. कर्नाटक संघाने उपांत्यपूर्व फेरीत दिल्लीचा 3-1 आणि उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा 3-2 असा पराभव केला. हिंडलगा हायस्कूल क्रीडा स्पर्धा. हिंडलगा हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच झाल्या. माजी विद्यार्थिनी महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. माजी आमदार मनोहर किनेकर अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक रवी तरळे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. क्रीडा ज्योतीचा स्वीकार किनेकर, शिवाजी अतिवाडकर यांनी केला. शिक्षण चांगल्या प्रकारे घेतल्यास भविष्यात अडचण येत नाही. आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट घ्यावेत असे आवाहन महापौर सोमनाचे यांनी केले. अध्यक्ष किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी मार्गदर्शन केले. माजी तालुका पंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमाणीकर, ग्रामपंचायत सदस्य DB पाटील, अनिल हेगडे, मदन कुडचीकर यावेळी उपस्थित होते. TN पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. पंडित नेहरू महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा. शहापूर येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालय नूतन वाचनालयाचे उद्घाटन आणि वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. प्रारंभी वाचनालयाचे पुंडलिकराव कंगराळकर आणि उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर वार्षिक क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केले. क्रीडा स्पर्धेत चमकलेल्या खेळाडूंच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. प्राचार्य ममता पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. विश्व भारत सेवा समितीचे सचिव प्रकाश नंदिहळ्ळी यांनी स्वागत केले. यावेळी आमदार हलगेकर यांनी वाचनालयासाठी 1 लाख रुपयांची पुस्तके देण्याचे घोषित केले. कार्यक्रमाला संचालिका विमल कंगराळकर, उपाध्यक्ष नेताजी कटांबळे, संचालक गजानन घुगरेटकर, SM साखळकर, PR गोरल, वायन कुकडोळकर, BD एकनेकर, प्राध्यापक अनिल खांडेकर, प्राध्यापक अमित खांडेकर आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.